नमस्कार. मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या 12व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. मार्गशीर्ष हा आपल्या हिंदू पंचांगातील 9वा महिना. प्रत्येक महिन्याचे नाव हे नक्षत्रावर आधारित आहे. चंद्र ज्या नक्षत्रात त्या महिन्यात असेल त्यावर त्या महिन्याचे नाव ठरते. या महिन्यात हाच चंद्र मृगशीर्ष नक्षत्रात असतो आणि म्हणून या महिन्याचे नाव मार्गशीर्ष. हा महिना आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये येतो. या काळात भारतात थंडीचे दिवस असतात, म्हणजे हेमंत ऋतू असतो. सकाळच्या उन्हात जरा वेळ बसलो की अंगाला शेक मिळाल्यासारखे वाटते. हल्ली थंडी जराशी कमी जाणवते नाही का? पूर्वी बरेचदा सणांच्या निमित्ताने लोक एकत्र आली की याच हेमंत ऋतूत आपण संध्याकाळी शेकोटी पेटवायचो. यावर्षी सुद्धा कदाचित हा चान्स मिळेल. बृहत साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. हा भगवद्गीतेतील विभूती योग या अध्यायातील 35वा श्लोक. आपण सरळ आणि सोपी भगवद्गीता या आपल्या सिरीजमध्ये विभूती योग या अध्यायाचा अभ्यास करत असताना हा श्लोक वाचला होता. पण तुम्ही म्हणाल की ह्याचा इथे आपल्या हिंदू पंचांगातील महिन्यांशी काय संबंध? संबंध आहे ना. याच श्लोकात श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणतात. ते अर्जुनाला या श्लोकातून असे सांगतात की सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजे बृहत्साम, छंदामध्ये गायत्री छंद, सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू, या साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी माझ्यातच आहेत. आणि श्रीकृष्ण हे म्हणाले म्हणजे मार्गशीर्ष महिना हा नक्कीच खास असणार. आणि हेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. चला मग सुरू करूया. मार्गशीर्ष प्रतिपदा देवदिवाळी. देवदिवाळी आपण त्रिपुरारी पौर्णिमेला साजरी करतो, कारण या दिवशी त्रिपुरासुराचा शंकरदेवाने वध केला. पण मग या प्रतिपदेला देवदिवाळी कशी? हा सण देखील शंकरदेवांशीच जोडलेला आहे. देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे आपण घटस्थापना आणि काहींकडे नंदादीप स्थापना करतो, त्याचप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे या प्रतिपदेला कलश स्थापना केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. याला मार्तंड किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात. 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी सोडतात. कित्येक ठिकाणी धान्य फराळ केला जातो. या नवरात्रामध्ये गव्हाला प्राधान्य आहे. लोक आपल्या रिवाजाप्रमाणे नवरात्र करतात. खंडोबाचे नवरात्र संपते तेव्हा कांदा, भोपळा, वांगी असे पदार्थ बनवतात. पूजा विधी सांगते की या काळात ताम्हणामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेवावे. त्यावर तांब्या ठेवून त्याला बाहेरील बाजूने फुलं पानांनी माळ बांधावी. तेलाचा नंदादीप देवाजवळ पूर्ण 6 दिवस ठेवून आपण हा नवरात्र सण साजरा करावा. नागपूजन. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागपूजन किंवा नागदिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात खास करून मराठवाडा, विदर्भ, कोकण यातील ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करतात. त्यानंतर घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने पक्वान्न करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा आहे. हे दिवे पुरणाचे, कणकेचे किंवा काही ठिकाणी तर बाजरीचे पीठ वापरून बनवतात. हे दिवे नागाच्या प्रतिमेसमोर ठेवतात. हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत व भात असा नैवेद्य अर्पण करतात. या सणाला दिवाळी हे म्हणण्याचे कारण म्हणजे तयार करून लावलेले दिवे. हे दिवे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. तसेच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे.
मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवताचे जास्त महत्व आहे. चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणून ओळखली जाते. प्रतिपदेपासून जेजुरीच्या खंडोबाचा नवरात्र उत्सव सुरू होतो. याबद्दल आपण बोललो. मणी आणि मल्ल या दोन असुरांना ठार मारून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले आणि तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावनेने साजरा होतो. असे म्हणतात की खंडोबाने या असुरांचा वध केल्यावर स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाला. त्यांनी खंडेरायावर चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली. त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि या उत्सवात देवदिवाळी साजरी केली जाते. या देवदिवाळीच्या निमित्ताने भाजणीचे वडे आणि रव्याच्या गोड घागऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. गुरुवारचा महालक्ष्मी व्रत. प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत केले जाते. याबद्दल कदाचित तुम्ही ऐकले असेल. हे व्रत आपल्या घरातल्या सर्वांचे आरोग्य नीट असावे आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी केले जाते. महालक्ष्मी देवी बऱ्याच नावांनी ओळखली जाते, जसे की पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री. देवीला गुरुवारी गोडाचा शिरा नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडावा. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनी आणि 5 कुमारिकांना घरी बोलवतात. त्यांना हळद कुंकू लावून एखादी भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची माहिती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी, मित्र सप्तमी. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी ही मित्र सप्तमी म्हणून साजरी करतात. मित्र म्हणजे सूर्यदेव. सूर्य हा कश्यप ऋषी आणि देवी अदिती यांचा सुपुत्र. सूर्य नमस्कार करत असताना तुम्ही ओम मित्राय नमः असे म्हणत असाल. तोच मित्र म्हणजे सूर्य. या दिवशी भाविक सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून सूर्यदेवाची पूजा करतात. दिवसभर उपवास करतात. या दिवसाला नंदा सप्तमी असेही म्हणतात. सूर्यदेवासह श्री गणेश आणि माता पार्वती, ज्यांच्या स्वरूपाला नंदा म्हणतात, यांची पण पूजा करतात. सूर्य हा आपला खरा मित्र. सूर्य उन्हाळ्यात कितीही नाहीसा वाटला तरी याच सूर्यामुळे आपले जीवन आहे. सूर्याचा प्रकाश, उबदारपणा आपल्यासाठी फार महत्वाचा. आणि या सप्तमी निमित्त आपण या सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो. मोक्षदा एकादशी व गीता जयंती. मार्गशीर्ष एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत केल्यास आपण मोक्ष प्राप्त करू शकतो. ही तिथी गीता जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते. एखाद्या ग्रंथाची जयंती असे ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या सनातन धर्मात हा ग्रंथ आहेच महत्वाचा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून मानवजातीला जीवन कसे जगावे याची शिकवण दिली आहे. कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव आणि पांडव या दोघांमध्ये युद्ध सुरू होणार होते, तेव्हा धनुर्धारी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, आपल्या भावंडांच्या, नातेवाईकांच्या, गुरूंच्या विरोधात मी कसा युद्ध लढू? तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला कर्म आणि धर्मविषयी काही सांगतात, ज्ञान देतात, आणि ते म्हणजे भगवद्गीता. गीता जयंती निमित्त भगवद्गीता ग्रंथाची पूजा केली जाते आणि त्याचे वाचन सुद्धा करतात. आपल्या YouTube चॅनल म्हणजेच रोमाज व्हॉइस लायब्ररीवरती तुम्ही भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ हा सहज आणि सोप्या भाषेत जाणून घेऊ शकता. सरळ आणि सोपी भगवद्गीता आणि द भगवद्गीता फॉर ऑल अशा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत तुम्ही व्हिडिओज बघू शकता. या व्हिडिओजच्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती. मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी करतात.
या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला होता. दत्त जयंतीच्या आधी पारायणाचा सप्ताह असतो. म्हणजे भक्त आधीचे 7 दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात. महाराष्ट्रात दत्तक्षेत्रात जसे की औदुंबर, नरसोबाची वाडी या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. दत्तगुरु म्हणजे अत्री ऋषी आणि माता अनसुया यांचे सुपुत्र. त्यांना भगवान विष्णूंचा अवतार आपण मानतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्ण जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी देवी अन्नपूर्णाची पूजा करतात. अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती मातेचे एक रूप. या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील गोष्टींची जसे की चूल, भांडी यांची पूजा केल्यास घरात अन्न व धान्याची कधीही कमी जाणवत नाही. आजकाल चूल तर नसते, पण आपण आपल्या शेगडी, किचनमध्ये वापरले जाणारे यंत्र या गोष्टींची पूजा करू शकतो. उत्पत्ती एकादशी. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी देवी एकादशीचा जन्म झाला अशी मान्यता आहे. देवी एकादशी पापांचा नाश करणारी आणि भक्तांना मोक्ष देणारी मानली जाते. याच देवी बरोबर आज विष्णुदेवांची सुद्धा पूजा करतात. बरेच भाविक प्रत्येक एकादशीला उपवास करतात. या एकादशीला विष्णुदेवांना तुळस अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. धनुर्मासारंभ. आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्य हा प्रत्येक राशीत काही काळ प्रवेश करतो. आपल्या 12 राशी आहेत. मात्र मार्गशीर्ष महिन्यात याच राशी संबंधित आपल्या धर्मशास्त्रात एक महत्वाचा काळ आहे. सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास किंवा खरमास असे म्हणतात. तुम्ही कुठल्याही कालनिर्णयात बघितले तर धनुर्मासारंभ असे दिसेल. या वेळेला हा दिवस म्हणजे 16 डिसेंबर. या काळात काही उपवास असतात. देवतांची आराधना लोक करतात. आध्यात्मिक अभ्यासासाठी हा उत्तम काळ असतो असे वाचण्यात येते. पण असे का असेल? याचे उत्तर दक्षिणायन आहे. 21 डिसेंबर पर्यंत दक्षिणायन असते. या काळात रात्र मोठ्या तर दिवस लहान असतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता सुद्धा जरा कमीशी असते. तसेच हेमंत ऋतूचा हा काळ म्हणजे हवेत खूप गारठा जाणवतो. दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र असे मानले जाते. या सिरीजच्या अगदी पहिल्या एपिसोडमध्ये आपण उत्तरायण आणि दक्षिणायन याबद्दल खोलात बोललो होतो. दिवस लहान असल्यास आपण रात्री लवकर जेवतो. म्हणून बरेचदा सकाळी लवकर उठल्या उठल्या आपल्याला भूक लागते. उठून लगेच काहीतरी खाणे हे आरोग्यासाठी बरे नव्हे. म्हणून या काळात धनुर्मासाचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करावा आणि सूर्यास्त होईच्या आत रात्रीचे जेवण करावे असे म्हणतात. आता या काळात जेवायचे काय मग? तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी, वांग्याची भाजी, पावट्याची उसळ, वांग्याचे भरीत, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर छान घरचे लोणी असे विविध पदार्थ बनवू शकता. पण हेच पदार्थ का? मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड असतात. त्यांना उष्ण पदार्थ म्हणतात. एकदा ऊन वाढत गेले की हे पदार्थ आपण रोज रोज तर खाऊ शकणार नाही. म्हणून या आहाराला व्रताचे स्वरूप दिले गेले असावे, जेणेकरून आपण आरोग्यासाठी चांगले आणि वातावरणाला सोयीस्कर अशा अन्नाचा सेवन करू शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे धनुर्मासात शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते. म्हणून विवाह, गृहप्रवेश असे कार्य सहसा नसतात. म्हणून सुद्धा कदाचित या धनुर्मासाला शून्य मास असे म्हणत असावे. धनुर्मासात आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र हे दोन्ही कसे सुंदररित्या जोडून आले आहे हे लक्षात येते.
मार्गशीर्ष अमावस्या, वेळा अमावस्या. वेळा अमावस्या खास करून कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर या भागात साजरा केला जाणारा एक उत्सव आहे. पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला हा उत्सव असतो आणि हा प्रामुख्याने कृषी संस्कृतीशी जोडला आहे. या दिवशी ग्रामीण भागात काही ठिकाणी पूजेनंतर संध्याकाळी पतंग उडवतात आणि काही ठिकाणी शक्ती प्रदर्शनाचे खेळ खेळतात असे वाचण्यास येते. तर असा हा मार्गशीर्ष महिना देव दिवाळी, खंडोबाचा नवरात्र उत्सव, गीता जयंती, दत्त जयंती असे बरेच उत्सव आपण साजरे करतो. पौष महिना सुरू होण्या अगोदर एक थोडा काळ धनुर्मासारंभ असतो. या काळात गुळाचे सेवन करावे असे म्हणतात. म्हणजे रोज गुळाच्या पोळीचा एक चटकोर आणि त्यावर साजूक तूप हे खायला काहीच हरकत नाही. सकाळच्या उन्हात बसून मस्त शेकून आपला व्हिटॅमिन डी सुद्धा घेऊन होईल. थोड्या दिवसातच उत्तरायण सुरू होईल. वातावरण आता तेवढे गार नसेल. या हिवाळ्याचा आनंद आहे तोवर नक्की घ्या. भेटूया लवकरच. धन्यवाद.